मामाने जॉईन केलं होतं ह्याच्याने, ते पण आता ओपन झालं आहे बघा. पाणी पडायला लागलं इथून आणि पाणी सगळं इथे येतंय. पाठी आपला डॅम आहे आणि आपले सगळे फॅमिली मेंबर बघा इथे आहेत. असे आम्ही आता जेवायला बसलोय. बापरे बाप, आवाज बघितला. सकाळचे 10 वाजले आणि अजूनपर्यंत पाऊस चालू आहे. काय यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. आपला इथे गेम्स किट झाला, एवढा पाऊस येतोय. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता दुपारची वाजता 2 आणि इथे पाऊस आत्तापर्यंत चालू आहे लगातार एकदम. आणि बघू शकतात की वेदर बघा, हा आहे ना पाऊस सकाळी 4 ते आतापर्यंत दुपारचे 2 वाजेपर्यंत कंटिन्यू पडतोय. आता आम्ही सगळे पोरं वगैरे इथे बसले टेरेस वरती. मी एक व्हिडिओ शूट केली होती सकाळ सकाळ वीज पडतानाची, तर ही बघा तुम्ही. तर बघू शकतात की इतका तुफानी पाऊस चालू होतो सकाळ सकाळ. आणि तेव्हापासून जी लाईट गेली ना सकाळचे 4 वाजल्यापासून, ती आतापर्यंत लाईट नाही आली आहे. माझा फोन पण आता डेड होणार आहे ऑलमोस्ट. आणि जेव्हा लाईट येईल त्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आणि आपल्याला आज डॅमवर जायचं होतं, तर हा प्लॅन फ्लॉप नाही झाला पाहिजे, नाही तर लॉल अख्खा दिवस आपल्याला घरीच राहावं लागेल. तर आता बघूया आपण लाईट यायचा वेट करूया जरा. माईला बघा इथे कपडे धुते आणि इतका पावसामध्ये हा पाणी यूज करते, बिकॉज पाणी नाही आलं आज, पाणी संध्याकाळी येणार आहे ना म्हणून. अरे यार, हे तुटलं होतं ना, ते मामाने जॉईन केलं होतं ह्याच्याने, ते पण आता ओपन झालं आहे बघा. पाणी पडायला लागलं इथून आणि पाणी सगळं इथे येतं आहे. हा पाणी खाली नाही आलं पाहिजे, आता प्रॉब्लेम होईल, घरात येईल ना पाणी. हर्षू इथे झोपलाय आणि आयुष बघा इथे गाणं गात बसलाय. टाइमपास करतोय, नाटक करतोय की टाइमपास करतोय समजत नाही. ए नको मस्ती करू नको, पडेल खाली तो. गाईज आणि ढगा बघा समोर, ढग किती खाली आलाय. हे बघा सगळे खेकडे सोडलेले आता आणि आता परत जमा करतोय. हर्षू एक अँटिक आहे. गाईज काय काम धंदे नाही. माईला बघा वेणी बेणी बांधलेत, पोकी गँगस्टर बनते. कसा आहेस? मामीला पण बघा, हे बघा शाळेतली पोरगी वाटते. मामी कुठल्या कॉलेजला आहे? माई बॅग घेऊन चालली. माई बघ दत्तर वितर लावून चालली शाळेत. जा खाऊ घेऊन ये शाळेतून. आणि मामी इथे बसली. मामी तू फुटबॉल घेऊन ये ना, हे घे, तू स्पोर्ट्स प्लेअर आहे. आणि बघ माई तर बाई एकदम ओजी. बी फॉर ऍपल, सी फॉर गाईज. आता आपण जेवण घेऊया आणि प्लेटची हालत बघा हर्षूने काय केली आहे. आता आम्ही जेवण घेतो आणि आता वाजले 3 आणि माझ्या फोनमध्ये बॅटरी पण 3% आहे. तर आपण डायरेक्ट लाईट आल्यावरती भेटूया. गाईज तर इथे आता मी शॉपवरती आलेलो आहे, त्याचा वायफाय घेतला आणि तो ब्लॉग अपलोड केला मी. आता आयुष आणि मी होतो सोबत. तर मी झोपलो होतो का की माझा फोन डेड झालेला आणि आता फोनमध्ये आहे 40% चार्ज. ते पण असं झालं की कोणाकडे तरी जनरेटर होता, त्याच्याकडे आयुष घेऊन गेलेला फोन, तिथे जरा चार्ज केला. आणि आता परत जरा पाऊस यायला लागला इथे, घरी निघतो आम्ही. आणि हे बघा डोंगर बघा कसे झालेत, ढगाने पूल भरलेत. तर प्लॅन आता असं आहे की मामी वगैरे सगळे थांबलेत, ताकी आम्हाला जायचं त्या डॅमवरती, ते टॉपवरती. तर आता आपण निघूया लवकर घरी जाऊन आणि त्यांना बघूया काय करतात, रेडी झाले की नाही. तर गाईज आता आम्ही निघालो आहे, सगळे रेडी आहे तिथे आणि आपण चाललो आहे तिथे टॉपवरती डॅमवरती. आणि ते आहे हाफ एन आवर लांब. तर आपल्याला आता लवकर तिथे जावं लागणार, बिकॉज अंधार पण होऊ शकतो. आपण ना मित्रांनो डायरेक्ट तिथे टॉपवरती भेटूया, बिकॉज आता हाफ एन आवर वॉक करत जायचं इथून. आणि रस्ता कसा आबडधोबड आहे आणि इथे ब्लॉग करणं काय मतलब नाही, कारण की पाऊस येईल तर माझा फोन पण भिजेल आणि चार्जिंग पण वेस्ट होईल. मग तुम्हाला मी वर्षा तिकडचं शो नाही करू शकणार, का की यांचे फोन जरा ठीकठाक नाहीत, त्यातून व्हिडिओ वगैरे काही येत नाही. तर आपण डायरेक्ट जाऊया आणि तुम्हाला मी भेटतो तिथे डॅमवरती. तर गाईज आता आपण पोहोचलो डॅमवरती आणि पाठी आपला डॅम आहे आणि आपले सगळे फॅमिली मेंबर बघा इथे आहेत. तर आता तुम्ही ना सिनेमॅटिक पहिला इकडचं एन्जॉय करा.
सी रे काय बॉटल बिटल काय लागेल बिगेल पागल बा हे बॉटला बिटला फेकायचे काम करते आता इथे. हर्षू पण आलाय बाय द वे, आता जस्ट आला पाटला करत. कुठून आला काय माहिती, तुला कसं माहिती रे हर्षू? आम्ही इथेच आहे एक्झॅक्ट. लोकेशन टाकली तुमची, हा गुगल वरती लोकेशन भेटली तुमची. अजून काय ऍक्च्युली याला माहिती होतं ना कालपासून आम्ही येणार आहे. हा गेलेलो कुठेतरी बाहेर, आता आला. हे नेहा आणि बाली ना नुसते इथे फोटो काढतात सगळ्यात जास्त. तर ही एक फोटो काढ एक फोटो काढ, हेने कितीतरी फोटो काढले सगळ्यात जास्त. हा ना एन्जॉय करायचा तर नुसते फोटो नुसते फोटो. एक पण नाही काढले. काय स्नेक ते तर तू आहेस. आता जस्ट मी सगळ्यांचे फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले. नंतर आता मी इथे बसले मस्त रिलॅक्स करत, कारण की असं डायजेस्ट करते मी गोष्टी. इतका टाइम नंतर आलो ना मी इथे, तर असं छान वाटतं एकदम पीस, शांतता. म्हणजे ती मुंबईपासून लांब गावची ती शांतता आहे ती एकदम वेगळी असते. आणि इथे समोर असे ढगं वगैरे पण हे खाली आलेत, तर ते पण एकदम ब्युटिफुल वाटतंय. तुम्हाला दाखवतो मी असा बसलो इथे दगडीवरती मस्त. आणि हे बघा हे दिसतंय ढगं वगैरे कसे आलेत खाली. तो आहे माणिकगड. आणि इथे बघा पाणी, हा आहे ना एवढाच नसतो, हा अजून वरती येतो आणि तिथपर्यंत फ्लोट होत जातो खाली. एवढं पाणी भरतो पण आता कमी भरलं आहे. आम्हाला वाटलं जास्त असेल पण आता एवढंच आहे. आणि आपल्यासोबत बघा इथे डॉगीज पण आले सगळे. हा हा चिल 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 गुड बॉय. हिला बघा कशी बसली आहे इथे. झाले मामी फोटोज वगैरे काढून झाले. ए माझे कुरकुरे दे इथे, माझे कुरकुरे घेऊन फिरत होता. आपण शेअर करूया बाबू. तर गाईज आता लाईट आली होती आणि आम्ही फोन वगैरे चार्ज केले. मी जरा एडिट वगैरेचं काम केलं थोडंफार. आणि नंतर आता परत पाऊस आलाय आणि परत लाईट जाण्याची शंका आहे. आणि वायफाय परत बंद झालाय. तर आता माहिती नाही काय बोलू नाही शकत. तर आम्ही बोललो पहिला जाऊन जेवून घेऊया आपण. आणि बघू शकतात किती जोरात पाऊस होतो महापाठी, वीज वगैरे कडकते. आणि आता आम्ही जेवायला घेतलंय. काय बोलतो मामा? आता जस्ट बोललो आणि इथे बसलो. लाईट गेलेली आहे, इथून आम्ही अंधारात जेवणार. तिथे होतो मी ब्लॉग बनवत होतो, जस्ट तिथे येऊन बसलो आणि लाईट गेली. शेट यार परत लाईट गेली तर वांदे होतील. चार्जिंग सेव्ह करा. येणार लाईट परत येणार. आता आम्ही जेवतो अंधारात. तर मित्रांनो आता आपण जेवण घेऊया. राजमा चावल अँड समथिंग समथिंग सेमच आहे. असे आम्ही आता जेवायला बसलोय. अरे बापरे बाप, आवाज बघितला, रेकॉर्ड झाला. पाकिस्तान वॉर पडली समोर पडली. 20 पडली मामा कन्फर्म. बापरे काय दिसत ना इथेच पडली. एवढा जोरात आवाज आला. बघू जरा कसं वाटतंय बाहेर. एक बरं आहे घरात ही चार्जिंग लाईट आहे, ह्याच्यावरती फक्त चालू आहे. बाकी सगळं बंद आहे. फॅन पासून सगळं बंद आहे. बाकी बघा पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार. सगळं घरात अंधार झालाय. फ्लॅश लावून काम करते मामी. वाट लागली बघा इथे पण पाणी यायला लागला. बोललो ना सकाळी बोललो होतो इथून आला. आणि मामीने अर्शूला चॅलेंज केलं या रूम मध्ये झोपायचा 100 रुपीज देणार. आणि गाईज ऐका त्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली ती माझी फाटते बस तू सांगू नको. तर आता मी हा ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आजचा दिवस पुन्हा पावसातच गेलाय, अजूनपर्यंत पाऊसच पडतोय. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.